असा झणझणीत कोल्हापुरी भडंग खाण्यासाठी तयार आहे। भडंग खाऊन बघा कसा झालाय। झालाय चांगला, एक नंबर बरं। मस्त झालाय चहा। काय करतेस गे चुरमुर कशाला? चुरमुरे आजोबांना संध्याकाळी काहीतरी चहा सोबत खावंसं वाटतो म्हणून म्हटलं भडंग करूया कुरकुरीत असा। कुरमुरे पण छान अगदी कुरकुरीत आहेत, चटपटीत भडंग बनवते। चालतंय, भडंग आणि चहा होय एक नंबर विषय। आज आपण बनवूया कुरकुरीत असा कोल्हापुरी भडंग। त्यासाठी इथे मी चुरमुरे घेतले आहेत आणि चुरमुरे ना जराशे पाकडून घेतले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे चुरमुरे आहेत ना घेताना तसे कुरकुरीत घ्यायचे, हे बघा असे, म्हणजे भडंग ना मऊ पडत नाही, असा कुरकुरीत घ्यायचे चुरमुरे। खायला पण चांगलं वाटतो आणि टिकतात पण चांगले। आणि पाकडून ना ही बघा केवढी पावडर निघते। तुम्ही चुरमुरे चाळून घेतलात ना चाळणीने तर देखील चालेल, पण चांगले असे ना साफ करूनच घ्यायचे। त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे तापत। कढईत सुरुवातीला 1 कप तेल घेतलेलं आहे, तेल पण तापतंय। हे सगळं साहित्याचं प्रमाण ना मी तुम्हाला भडंग करताना सांगते। सुरुवातीला आपण शेंगदाणे तळून घेऊया। अर्धा किलो चुरमुऱ्यासाठी ना मी इथे 150 ग्रॅम असे शेंगदाणे घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तुम्हाला जास्त आवडत असतील शेंगदाणे, भडंगमध्ये शेंगदाणे तुम्ही जास्त टाकलात तरी देखील चालेल। मस्त अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण हे शेंगदाणे तळून घेऊया। मस्त इथे मी शेंगदाणे तळून घेतलेले आहेत, हे बघा अगदी कुरकुरीत झाले आहेत। आता आपल्याला ह्यामध्ये ना लसूण टाकायचे आहे। इथे मी 15 ते 20 लसूण पाकळ्या साली काढून ना अशा जरा चेचून घेतले आहेत। म्हणजे एका लसूण पाकळीचे ना असे 2 ते 3 भाग बघा असे व्हायला हवे, अशी चेचून घ्यायचे। एकदम बारीक पण चुरा नाही करायचा, मग तळल्यावर ना लसूण करपते। लसूण पण कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची आहे। लसणीचा बघा रंग पण बदललाय आणि अशी कुरकुरीत पण झाली आहे, अशी चरचरीत व्हायला हवी। आता आपण कढीपत्ता तळून घेऊया। इथे मी 6 ते 7 कढीपत्त्याचे टाळे आहेत ना त्याची अशी पानं काढून घेतली आहेत। पानं आपल्याला ओली नाही ठेवायची, अशी सुक्की करून घ्यायची पूर्ण, नाहीतर तेल ना अंगावर उडेल। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे। 1 चमचा मोहरी। मोहरी अशी मस्त तडतडायला पाहिजे हा। फक्त ही फोडणी करताना ना भडंगची आपल्याला गॅस बंदच करायचा आहे, म्हणजे फोडणी आहे ना किंवा मसाले करपता कामा नये। मोहरी अशी तडतडली की आपल्याला 1 चमचा जिरं टाकायचंय आणि फोडणी आहे ना हलकी आपल्याला थंड होऊ द्यायची आहे। तेल बघा थोडं थंड झालेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यात कोल्हापुरी चटणी टाकायची आहे। तुम्हाला किती तिखट हवंय भडंग त्या अंदाजाने कोल्हापुरी चटणी टाकायची। कोल्हापुरी भडंग बनवतोय त्यामुळे कोल्हापुरी चटणी हवीच। नसेल एखाद्या वेळेस तुमच्याकडे तुम्ही मिरची पावडर टाकलात ना तरी देखील चालेल। त्यानंतर पिठी साखर टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ। व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। चटणीच्या गुठळ्या वगैरे असतील ना तर मोडायच्या अशा। इथे आपला भडंगसाठी लागणारा मसाला तयार आहे। साहित्य बघा किती मस्त तळलंय ना, असंच कुरकुरीत आणि खमंग तळून घ्यायचं। यामध्ये आता आपण टाकूया हलक्या हाताने हे सुरुवातीला मिक्स करून घ्यायचंय। नंतर 1-1 चमचा आपल्याला मसाला ना ह्यामध्ये ओतायचा आहे। असा मसाला ना सगळीकडे असा पसरवून व्यवस्थित टाकायचा।
सगळ्या चुरमुऱ्यांना व्यवस्थित लागला पाहिजे. हे बघा, असा थोडा थोडा टाकायचा आणि असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ही भडंग आहे ना आपल्याला दोन्ही हातांना अशी चोळायची, चुरमुरे असे चोळायचे, म्हणजे व्यवस्थित ते मिक्स होते. सगळा मसाला आहे ना चुरमुऱ्यांना असे लागायला पाहिजे. असे चुरमुरे पांढरे दिसता कामा नाही, मस्त ती लाल भडक चटपटीत दिसायला पाहिजे. तुम्हाला जर वाटलं तुमचं भडंग तिखट नाही आहे, अजून तुम्हाला तिखट वाढवायचं आहे, थोडंसं 1 ते 2 चमचे तेल घ्यायचं, त्याच्यात मध्ये चटणी टाकायची आणि मिक्स करून परत ह्यामध्ये ओतायचं आणि असं चोळून घ्यायचं. मी तुमच्या चवीनुसार हा भडंग बनवायचा. तुम्हाला पिठी साखर आणखीन हवी असेल तर वरतून तुम्ही भुरभुरवलात ना तरी देखील चालेल. पिठी साखर फक्त टाकायला विसरू नका. त्याने ना चव अगदी बॅलन्स होते, अगदी चटपटीत लागते चव. तिखट, हलकेसं गोड, भारी लागतो भडंग खायला. मग आता या चुरमुऱ्यांचा कुरकुरीतपणा आणखीन वाढवण्यासाठी ना एक स्टेप आपल्याला करायची आहे. म्हणजेच हा भडंग आहे ना जरा 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचा आहे, गरम करून घ्यायचा आहे. म्हणजे तो भडंग आहे ना अजिबात नरम पडत नाही. म्हणजे हा भडंग संपेपर्यंत ना कुरकुरीत राहतो, चुरमुरे कुरकुरीत राहतात. जरा परतवून घेऊया आपण. हा जास्त प्रमाणात बनवते ना म्हणून 2 ते 3 वेळा थोडा थोडा करून ना आपल्याला हा जरा परतवून घ्यायचा आहे, गरम करायचा आहे. गॅस फास्ट करून परतवू नका, मग चुरमुरे पटापट करपतात. म्हणून गॅस कमीच करायचा आणि आपल्याला हलकासा गरम करून घ्यायचा आहे. भांड्यात किती बसतायत ना तेवढासा भडंग घ्यायचा आणि असं जरा आपल्याला परतवत राहायचंय. साधारण असे गरम व्हायला लागलेत ना, गरम झालेले आपल्याला कशी समजतात ना, अशी वाफ येते हलकी. मग आपण हा भडंग आहे ना दुसऱ्या भांड्यात काढून ठेवायचा. मस्त असा मी भडंग हा गरम करून घेतलाय. हाताला ना असा गरम जरा लागायला पाहिजे. असा झणझणीत कोल्हापुरी भडंग खाण्यासाठी तयार आहे. आता भडंग कसा गरम आहे ना म्हणून आपल्याला थोडा थंड करून घ्यायचा आहे. गरम गरम पिशवीत भरलात ना तर पिशवीत अशी वाफ धरेल, म्हणून थंड करायचं आणि मग हवाबंद डब्यात आपण मस्त पॅक करून ठेवूया. गरमागरम चहा आणि भडंग. झणझणीत कोल्हापुरी वडा आहे. भडंग खाऊन बघा कसा झालाय. झालाय चांगला. 1 नंबर वडा आहे. मस्त झालाय चहा. कांदा भडंगांच्या 1 नंबर विषय. भारी लागतो. कोल्हापुरात भरपूर हॉटेलमध्ये अजून सुद्धा 4 वाजता भडंग मिळतो. भडंग स्पेशल म्हणजे रोजच्या रोज भडंग बनवतात. कांदा, शेव आणि भडंग 1 नंबर विषय.